माननीय मुख्यमंत्री महोदयांची मी भेट मागितली, त्यांनी तात्काळ मला भेट दिली। सुमारे 50 मिनिटं त्यांनी माझं सविस्तर ऐकून घेतलं। त्यांच्यासमोर माझं एकच म्हणणं होतं की शहराच्या विकासाला साहेब आमचा विरोध नाही, परंतु जो कायदा तुम्ही ठरवून दिलेला लँड ॲक्विजिशन ॲक्ट आणि माननीय उच्च न्यायालयाचे आदेश हे दोन्ही त्या ठिकाणी कचऱ्याच्या टोपलीत टाकण्यात आलेले आहे। घरासमोरची रुंदी शासनाने 3 वेळेस वाढवली, याच्यात आमची चूक नाही। आम्ही विकासाला तयार आहोत, परंतु आम्हाला आर्थिक स्वरूपाचा मोबदला द्यावा। हे महानगरपालिका आयुक्तांनी कुठल्याही कायद्यात न बसणार अतिक्रमणाच्या नावाखाली ही मोहीम केली। अतिक्रमण मोहीम नाही, ही दडपशाही मोहीम आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी माझं ऐकून घेतलं। त्यांनी तात्काळ आमच्या निवेदनावर आदेश केला की महानगरपालिका आयुक्त तपासून कारवाई करावी आणि जो मोबदल्याचा माझा म्हणण्याचा जो पॅराग्राफ होता त्याच्यावर साहेबांनी अंडरलाईन केलं। साहेबांनी स्पष्टपणे आदेश दिले की सगळ्यांना आर्थिक मोबदला द्यावा। आम्ही कुठल्याही प्रकारे शहराच्या विकासाच्या विरोधात नाही। माननीय मुख्यमंत्री महोदयांना पटल्यानंतर त्यांनी तात्काळ मोबदल्याचे आदेश दिले। मी त्यांचे आभार मानतो व महानगरपालिका आयुक्ताला सांगतो तुम्ही दडपशाही दंगलशाही या ठिकाणी थांबवावी। माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचं पालन करावं। आम्ही तुम्हाला 5 दिवसाचा वेळ देतो, 5 दिवसाच्या आत तुम्ही याद्या प्रसिद्ध कराव्या। मला तर शंका असली की त्यांच्याकडे डेटा सुद्धा नाही, ज्या घाईघाई गडबडीत त्यांनी पाडलं, त्यामुळे त्यांनी आता यादी प्रसिद्ध करावी। कोणाकोणाचे घरं पाडले, जुना नकाशा किती मीटरचा होता, नवीन नकाशा किती मीटरचा आहे, तुम्ही किती मीटर पाडले, त्यांना मोबदला कधी देणार, क्रमांक 1चा प्रश्न। दुसरा प्रश्न मी या ठिकाणी त्यांना सांगतो, हा नकाशा अंतिम नाही। कुठल्या अधिकारामध्ये तुम्ही अंतिम नकाशा नसताना त्या ठिकाणी पाडापाडी केली याचा खुलासा तुम्ही करावा। आणि जर तुम्हाला अधिकार असेल तर मग जे माझे बांधव भगिनी मागणी करताय नवीन बांधकाम परवानगीची, त्यांना तुम्ही परवानगी नाकारताय, हे उत्तर देताय की हा अंतिम नकाशा नाही, मग त्याची स्पष्टता द्यावी। एक नकाशाचे तुम्ही 2 अर्थ कसे लावता। आणि शेवटचा क्रमांक प्रश्न माझा असा आहे की जर 5 दिवसाच्या आत त्यांनी कारवाई केली नाही तर बाय नेम जी शिकार या अधिकाऱ्यांसाठी मी हायकोर्टात जाणार। माननीय मुख्यमंत्र्यांचा आदेश, माननीय हायकोर्टाचा आदेश यांनी पालन केलं नाही, यांच्यावर मी एन्क्वायरी कमिटी मागणार, मी सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनकडे जाणार, यांच्यावर चौकशी मागणार। आणि स्पष्टपणे सांगतो आतापर्यंत तुम्ही जी पाडापाडी केली याचा हिशोब जनतेला द्या, तुम्ही सगळ्यांना आर्थिक मोबदला द्या, त्यानंतरच कारवाई करावी। माननीय पोलीस आयुक्तांना विनंती करतो की जुने 18 कोटी रुपये बंदोबस्ताचे माझ्या माहितीप्रमाणे थकलेले आहे, या बंदोबस्ताची किती मला माहीत नाही, तुम्ही जुने पैसे त्यांना मागावे, सर्व नागरिकांचे कागदपत्र तपासावे, त्यानंतर तुम्ही पोलीस बंदोबस्त द्यावा। तोपर्यंत पोलीस बंदोबस्त देऊ नये ही कळकळीची आपल्याला विनंती। आणि शेवटचा प्रश्न, माननीय महापालिका प्रशासकाने सर्व प्रक्रिया केल्यानंतरच नवीन घरांना हात लावावा, अन्यथा आम्ही ही कारवाई कायद्याच्या भाषेत होऊन देणार नाही। गरज पडली तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि जोपर्यंत आमच्या भावांना भगिनींना मोबदला मिळत नाही तोपर्यंत आम्ही आताही पाडापाडी शहरात होऊ देणार नाही। निश्चित एकीकडे न्यायालयीन आंदोलन राहील, चौकशा समोर सर्व अधिकाऱ्यांना जावं लागेल। जे लोक महानगरपालिकेमध्ये या पाडापाडीसाठी होते, फार क्लर्कपासून आयुक्तपर्यंत यांना उत्तर सर्व कमिट्यांसमोर द्यावं लागेल, न्यायालयासमोर द्यावं लागेल, याचं भान त्यांनी ठेवावं। त्या काळामध्ये त्यांचा कोणाकोणाशी संपर्क झाला याचा CDR डेटा देखील आम्ही काढणार आहोत। कोण अधिकारी बिल्डरच्या ऑफिसवर विमानतळावरून येताना कुठं बसले याचा देखील डेटा आम्ही काढणार आहोत। आम्ही काढणार म्हणजे आम्ही चौकशीमध्ये काढायला लावू। मग हसूद सारख्या ठिकाणी जर मागची सरकार मोबदला देत असेल तर तुम्ही का दिला नाही, मुकुंदवाडी चिकलठाण्यामध्ये मागच्या सरकारने मोबदला दिला तर तुम्ही का देणार नाही, त्यामुळे तुम्ही कारवाई थांबवावी, जनतेला पैसे द्यावे, जनतेला तुम्ही आर्थिक स्वरूपाचा मोबदला द्यावा, परत कारवाई करावी, आम्ही सहकार्य करू। परंतु तुम्ही मोबदला देणार नाही, फुकटमध्ये कारवाई करा तर याचा आम्हाला विरोध राहील। आमची तुमची दुश्मनी नाही, परंतु तुम्ही जर जनतेला रस्त्यावर आणण्यासाठी जर ठरवलं असेल तर आम्ही देखील रस्त्यावर उतरू। पालकमंत्री बोलताना असं म्हणाले की आम्ही सर्व लोकप्रतिनिधींनी असं ठरवलं आहे की या कारवाई दरम्यान जायचं नाही, ती कारवाई योग्य होती। हे बघा, पालकमंत्री साहेब काय बोलले, कोण आमदार काय बोलले याच्यामध्ये मला जाण्याची इंटरेस्ट नाही। मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना 1 नंबरचा व्यक्ती समजतो आणि कॅबिनेटचे ते प्रमुख आहेत। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले तर राज्याचे मुख्यमंत्री ज्यावेळेस आदेश देतात ते फडणवीस साहेब आदेश देतात ते विचार करून कागदपत्र कोण त्यांनी आदेश दिला असेल, त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा आदेश आहे की ह्या कारवाई तुम्ही केली, यांना मोबदला द्या, याची चौकशी करा, त्याची मी वाट पाहिजे।
आणि माननीय पालकमंत्री महोदयांचा देखील आदर आहे, परंतु ते कोणत्या अँगलने बोलले मला माहित नाही. त्याचे उत्तर त्यांनी द्यावं, त्यांचं उत्तर तुम्ही त्यांना विचारावं. विनोद पाटील म्हणून ही भूमिका आहे की सर्वसामान्य आहे आणि मी रस्त्यावर जनतेसाठी उतरतो. पाच दिवसाच्या आतमध्ये जर महानगरपालिका आयुक्तांनी जाहीर केलं नाही की माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या आदेशाचं पालन करून मोबदल्याचं मी या ठिकाणी जाहीर करतो, तर ज्यांचे घरं पाडले या सर्वांना घेऊन मी माननीय आयुक्तांच्या घराच्या बाहेर राहायला स्वतः जाणार आणि मी त्यांना घराच्या बाहेर पडू देणार नाही. मग त्यांना जी कारवाई करावी, मला जी कायदेशीर कारवाई करता येईल मी ती कायदेशीर कारवाई त्यांच्यावर करणार. नागरी मित्रपत्र जे आहे ते जे लोक नागरी मित्रपत्र जे आहे समाजामध्ये येतो तो मालमत्ता धारकांना अधिकाऱ्यांसोबत विनंती करून देत नाही किंवा त्यांना त्यांच्या दारातून बाहेर सोडून आणतात आणि मारहाण करतात. यावर कोणी बोलायला तयार नाही आणि तक्रार पण द्यायला. मी स्पष्टपणे सांगतो की साध्या क्लर्कपासून महापालिकेच्या प्रशासकांनी गैरवर्तणूक केली असेल तर त्यांनी चौकशीसाठी कायदेशीर प्रक्रिया पेश करण्यासाठी तयार राहावं. कायद्याच्या भाषेत मी व आमची सर्व टीम आता या ठिकाणी उतरून तयारी करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.